मनसे नेते अमित ठाकरेंसह 70 मनसैनिकांवर गुन्हा दाखल झालाय। तर नेरूळ पोलिसांकडून हा गुन्हा दाखल करण्यात आलाय। रीतसर परवानगी न घेता जमावबंदीचं उल्लंघन केल्यामुळे हा गुन्हा दाखल झालाय। नेरूळमधल्या राजीव गांधी उड्डाणपुलाजवळ उभारलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा गेल्या अनेक महिन्यांपासून अनावरणाच्या प्रतीक्षेत होता। याच दरम्यान मनसे नेते अमित ठाकरेंनी परवानगी न घेता या पुतळ्याचं लोकार्पण केल्यामुळे हा गुन्हा आता दाखल करण्यात आला। दरम्यान नवी मुंबई प्रकरणात अमित ठाकरेंना हा गुन्हा दाखल झालेला आहे। अमित ठाकरेंचा शिवभक्तांना महाराष्ट्राला अभिमान आहे असं यावर गजानन काळे म्हणाले। बंदिस्त कबूतरखाना खुला करणाऱ्यांवर अद्याप कोणतीही कारवाई नाहीये। सचिन अहिरांकडून सुद्धा अमित ठाकरेंचं कौतुक करण्यात आलं। नवी मुंबई नेरूळ येथील गेली 6 महिने बंदिस्त असलेलं श्री शिवछत्रपतींचं स्मारक अमित ठाकरे यांनी ते काल खुलं केलं नवी मुंबईकरांसाठी। आणि याबद्दल नवी मुंबई पोलिसांनी या दळबद्री सरकारच्या दबावाखाली अमित ठाकरेंवर गंभीर गुन्हे दाखल केले। मुंबई उच्च न्यायालयाने दादर येथील कबूतरखाना बंदिस्त करून ठेवायला सांगितला होता, मात्र तिथे एका जैन समुदायाच्या वतीने आंदोलन करून तो खुला करण्यात आला। अद्याप त्या समाजावर कुठलीही कारवाई झालेली नाही। देवेंद्र फडणवीस आपल्या सरकारचं हे स्वराज्य आहे। मी अमित ठाकरे यांचं कौतुक करतो, यासाठी करतो की ज्यावेळी समाजासाठी काही गोष्टी करावे लागतात, अनेक वेळा हा आरोप होतो की ठाकरे कुटुंब रस्त्यावर उतरतात। 4 महिने झाले त्या पुतळ्याचं अनावरण होत नाही, पण वेगवेगळ्या कार्यक्रमाला मात्र राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि पूर्ण मंत्रिमंडळ येतो। ही अवस्था आणि दुरवस्था आहेत। असे अनेक महाराष्ट्रातले जे प्रकल्प आहेत जे आमच्या काळामध्ये किंवा या सरकारने आता पूर्ण करण्याचं काम केलेलं आहे, म्हणजे अशा या गोष्टी चाललेल्या आहेत। मला समजत नाही की नेमकं काय सरकारला हवं आहे आणि काय त्याच्यातून प्रसिद्धी मिळणार। एक महत्त्वाची बातमी, अनगर नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार उज्ज्वला थिटे अर्ज दाखल करण्यासाठी पोहोचल्या होत्या। दरम्यान उज्ज्वला थिटे पोलीस संरक्षणात अर्ज दाखल करण्यासाठी पोहोचल्या। नगरपंचायती बाहेर मोठ्या प्रमाणात आताही पोलीस बंदोबस्त आहे। नगरपंचायती बाहेर ग्रामस्थांची देखील मोठ्या प्रमाणात गर्दी आहे। उज्ज्वला थिटे पहाटे 5 वाजताच अनगर नगरपंचायतीमध्ये दाखल झाल्या होत्या। दरम्यान मोहोळच्या अनगरमध्ये राष्ट्रवादीकडून उज्ज्वला थिटेंना उमेदवारी देण्यात आली आहे। अधिकची माहिती या ठिकाणी जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी सागर सुरवसे यांच्याकडून। सागर, काय सांगाल? उज्ज्वला थिटेंनी या ठिकाणी राजन पाटील यांच्यावर आरोप केलेले होते आणि त्यांनी आता अर्ज दाखल करण्यासाठी ते पोहोचलेले असल्याची माहिती आहे। काय अधिकचे अपडेट्स? आपण पाहिलं की खरं तर मोहोळ तालुक्यातल्या अनगर नगरपंचायतीसाठी मोठी चुरस जी आहे या ठिकाणी पाहायला मिळते। खरं तर भाजप विरुद्ध राष्ट्रवादी अजित पवार गट यांच्यामध्ये ही थेट लढत जी आहे या ठिकाणी लागलेली आहे। खरं तर सुरुवातीला अनगर नगरपंचायतीची निवडणूक जी आहे ती बिनविरोध होणार अशा पद्धतीचे एकंदरीत चित्र होतं, मात्र गेल्या 2 ते 3 दिवसांपासून राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून या ठिकाणी उमेदवार जो आहे तो जाहीर करण्यात आलेला आहे। उज्ज्वला थिटे यांना ही उमेदवारी जी आहे ती देण्यात आली आहे। खरं तर उज्ज्वला थिटे आणि राजन पाटील यांचा जुना वाद जो आहे तो आहे आणि त्याच पार्श्वभूमीवरची ही उमेदवारी दिल्यामुळे मोठ्या प्रमाणात तणावाचं वातावरण जे आहे ते अनगर नगरपंचायत परिसरामध्ये निर्माण झालेलं आहे। खरं तर गेल्या 2 दिवसांपासून पोलीस संरक्षण मिळत नसल्याचा आरोप उज्ज्वला थिटे यांनी केला होता। त्यानंतर आपण पाहतोय शस्त्रधारी जवळपास 50 पेक्षा अधिक पोलीस कर्मचारी जे आहेत ते या ठिकाणी त्यांना तैनात करण्यात आलेले आहेत आणि या पोलीस संरक्षणामध्ये नक्कीच सागर, धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। एक महत्त्वाची अपडेट, लाल किल्ला परिसरातील मेट्रो स्टेशन ब्लास्ट प्रकरणी ही महत्त्वाची अपडेट समोर येते। जावेद अहमद सिद्दीकींना दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून 2 समन्स बजावण्यात आलेत। तर जावेद अहमद सिद्दीकी हे फरीदाबादच्या अल फलाह विद्यापीठाचे अध्यक्ष आहेत। दिल्ली पोलिसांनी अल फलाह विद्यापीठाविरुद्ध 2 गुन्हे नोंदवलेले आहेत। आणखी एक महत्त्वाची बातमी, लाडक्या बहिणींसंदर्भातली। लाडक्या बहिणींना ई-केवायसी करण्यासाठी जी मुदत देण्यात आली आहे ती मुदत आता उद्या संपणार आहे। ई-केवायसी करण्यासाठी 2 महिन्यांची मुदत देण्यात आली होती। 1 कोटींपेक्षा अधिक महिलांनी अद्यापही ई-केवायसी केलेली नाही। त्यामुळे लाडक्या बहिणींना ई-केवायसी करण्यासाठी आता मुदतवाढ मिळणार का, याकडे सर्वांचं लक्ष। आता बातमी बीडमधून आहे। बीडमधल्या निवडणुकीच्या काळात अवैध शस्त्र बाळगणाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्यात येणार आहे। तर बीडमधून एकाला अटक झाली आहे, शिवाय 4 तलवारीही जप्त करण्यात आल्या। आता बातमी छत्रपती संभाजीनगरमधून, त्या ठिकाणी बँक कर्मचाऱ्याला लुटल्याची घटना घडली आहे।
काही तासातच ग्रामीण पोलिसांनी या घटनेचा उलगडा केला आणि आरोपींच्या मुसक्या आवळल्यात। जिल्हा बँकेचे 25 लाख लुटणारी ही टोळी सध्या पोलिसांच्या ताब्यात आहे। आणि आता जाऊयात मालेगावमध्ये 3 वर्षीय मुलीचा संशयास्पद मृतदेह आढळलाय। चिमुकलीवर लैंगिक अत्याचार झाल्याचाही संशय व्यक्त केला जातोय। गावामध्ये यामुळे तणावाचा शिवाय अज्ञाताविरोधात गुन्हाही दाखल करण्यात आलाय।